नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे, अंबड येथून वाळू माफियांचे रस्ते मोकळे, पण आरटीओचे डोळे मिटलेलेच. साष्ट पिंपळगावच्या राड्यानंतर आरटीओ प्रशासनाला आली जाग. तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे शिवरस्त्याच्या वादावरून शेतकऱ्यांनी वाळूची वाहने अडवल्यानंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. महसूल विभागाने तातडीने मोजणीचे आदेश देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली असली तर या निमित्ताने आरटीओ विभागाच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वर्षानुवर्ष या रस्त्यांवरून विना नंबर प्लेटची आणि क्षमतेपेक्षा जास्त ओझे वाहणारी ओव्हरलोड वाहने धावत असताना आरटीओ प्रशासन झोपले होते का, असा टोचक सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. महसूलने पाचारण केल्यावरच आरटीओला मुहूर्त मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार अडवलेल्या 8 वाहनांकडे महसूलच्या पावत्या असल्या तरी अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवर खाडाखोड होती, तर काहींना नंबरच नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार अडवलेल्या 8 वाहनांकडे महसूलच्या पावत्या असल्या तरी अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवर खाडाखोड होती, तर काहींना नंबरच नव्हते. नियम धाब्यावर बसून धावणाऱ्या या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभागाकडे स्वतःची यंत्रणा नाही का, की महसूल विभागाने बोलावल्याशिवाय आरटीओला कारवाईचा मुहूर्त सापडत नाही, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शेतकऱ्यांनी रस्ता अडवून राडा केला नसता तर आरटीओने या टायर फाटलेल्या आणि नियम मोडणाऱ्या हायवांकडे ढुंकूनही पाहिले नसते, हीच वस्तुस्थिती आहे. कारवाईचा केवळ फार्स की खरोखर दंड होणार? तहसीलदार विजय चव्हाण यांनी 6 हायवा आणि 2 मिनी हायवा अशी 8 वाहने ताब्यात घेऊन ती अंबड तहसीलमध्ये लावली आहेत. आता चेंडू आरटीओ प्रशासनाच्या कोर्टात आहे. नंबर प्लेटमधील फेरफार. अनेक वाळू वाहने गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालण्यासाठी नंबर प्लेट लपवतात. त्यांच्यावर आरटीओ कठोर गुन्हे दाखल करणार का? ओव्हरलोडची समस्या. क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लावणाऱ्या या वाहनांवर आरटीओचा वचक का नाही? प्रशासनाचा इशारा पण जनतेचा अविश्वास. या कारवाईत आरटीओचे अधिकारी अविनाश पाटील व त्यांचे पथक सहभागी झाले असले तरी ही कारवाई केवळ दिसण्यापुरती नसावी अशी भावना व्यक्त होत आहे. महसूल, पोलीस आणि आरटीओ या तिन्ही विभागांनी संयुक्त कारवाईचा इशारा दिला असला तरी आरटीओच्या आशीर्वादाशिवाय ही वाहने रस्त्यावर येतातच कशी, हे मोठे कोडे आहे. आता या 8 वाहनांवर आरटीओ विभाग स्वतःच्या कायद्यानुसार स्वतंत्र व कठोर कारवाई करणार की केवळ दंडाची पावती फाडून पुन्हा त्यांना रस्त्यावर मोकाट सोडणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी मला काही गावकऱ्यांचे फोन आले होते. साष्ट पिंपळगाव येथे काही वाहनं त्या ठिकाणी आहेत आणि त्याची तपासणी करण्याकरता त्यांनी सांगितलं होतं. आज आमच्याकडं सुकापुरी येथे कॅम्प असल्यामुळं मला तात्काळ जाता आलं नाही. त्यामुळं मी माझी जी टीम आहे, महसूलची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली होती. त्यानंतर आरटीओ विभाग आणि पोलीस विभाग यांनासुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं. या सर्व बाबीचा विचार केल्यानंतर काही ठिकाणी त्या लोकांकडं ETP सुद्धा होते. त्या ETPची तपासणी करण्याकरता आणि बाकीची जी काही सर्व जे काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या तपासणीकरता सर्व वाहनं हे ताब्यात घेऊन आम्ही तहसील कार्यालयात आणलेलं आहे. त्यामध्ये जर समजा काही ETPमध्ये त्यांनी काही खाडाखोड केली असेल किंवा त्याच्यामध्ये काही जे बनाव केला असेल तर त्याच्या विरोधात महसूलच्या मार्फत त्याच्यावरती कारवाई होणार आहे. त्यासोबतच काही गाड्यांवरती नंबर दिलेले नाही आहे, त्या नंबरवरची आणि ओव्हरलोडची जी काही गाड्या आहेत त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याकरता आम्ही आरटीओ विभागाला बोलून घेतलेलं आहे. आरटीओ विभागामार्फत सुद्धा या ठिकाणी आम्ही कारवाई करत आहोत. आता बाकीचे जे काही ETPs आहेत ते ETP व्हॅलिड आहेत किंवा इनव्हॅलिड आहेत हे तपासण्याचं काम आमच्याकडे सुरू आहे. जर जे काही व्हॅलिड असतील त्या व्हॅलिडच्या अनुषंगानं त्यांना कायदेशीर संरक्षण आहे, परंतु ज्या गाड्यांचे ETPs इनव्हॅलिड असतील त्यांच्यावरती मात्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
अशा एकूण किती गाड्या पकडल्या सर? आज एकूण वाहनांसाठी? 8 गाड्या आम्ही या ठिकाणी पकडलेल्या आहेत. त्यामध्ये 6 हायवा आहेत आणि 2 गाड्या ह्या छोट्या गाड्या आहेत, मिनी हायवा म्हणतात त्याला. त्या छोट्या सर आपण माल आहे का? त्या सर्व गाड्यामध्ये रेती आहे, रेती भरलेली आहे आणि त्यांच्याकडे पावती सुद्धा आमच्याकडे सबमिट केलेलं आहे. सर सदर कारवाई केलेली आहे आपण, हं. तर संयुक्त कारवाई आहे, तर या कारवाईत सहभाग कोण कोणी सर? या कारवाईमध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. त्यासोबत ॲडिशनल कलेक्टर साहेब मिसाळ सर यांचं पण मार्गदर्शन आहे. उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारदे सर यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन आहे. आणि या कारवाईमध्ये प्रत्यक्षात सहभागी पोलीस विभागातर्फे PSI हावडे साहेब आहेत गोंदी पोलीस स्टेशनचे. त्यानंतर RTO विभागाचे अविनाश पाटील आहेत, ते सुद्धा या ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ज्या गाड्यावर नंबर नाही त्यांच्यावर कारवाई करणार का? 100% कारवाई होणार आहे. त्यामुळे त्यासाठीच आपण RTO विभागाला बोलवण्यात आले. सकाळी साष्टम होऊन काही आम्हाला व्हिडिओज आलेत, काही शेतकरी होते, काही पंच होते, पूर्वी यापूर्वी कारवाई केल्यामध्ये ते त्यांचा प्रत्यक्ष फोन होता. तुम्ही त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. मी त्या प्रत्यक्षात जाऊन स्थळ पाहणी केलेली आहे. त्यांचा रस्त्याचा वाद आहे, आपेगाव आणि साष्ट पिंपळगाव यांच्या सीमेचा वाद आहे. यापूर्वी 2 वेळेस भूमी अभिलेख विभागामार्फत त्यामध्ये मोजणी झालेली आहे. त्या उपरही आता मी प्रेझेंटली आजसुद्धा त्यांची भूमी अभिलेखमार्फत स्थळ पाहणी करून त्याच्यात मोजणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याविषयी सुद्धा कळवण्यात आलेला आहे. तुम्ही वाळू घाटाच्या मालकाला या संदर्भात काही सूचना केल्यात का? हो, वाळू घाटाच्या मालकाला यासोबत सर्व सूचना आपण दिलेल्या आहेत. अवैध कुठल्याही प्रकारे उत्खनन करू नये किंवा वाहतुकीस आपण कुठल्याही प्रोत्साहन देऊ नये याबाबत आपण यापूर्वी त्यांना सक्त सूचना आपण दिल्या आहेत. बाहेरील जिल्ह्यातील गाड्या देखील विदाऊट नंबर आपल्या जिल्ह्यात वावर करत आहेत, त्याबद्दल काय सांग? ज्या काही गाड्या आहेत त्या सर्वच गाड्यावरती आपल्याकडे कारवाई होणार आहे. ज्यांच्यावर नंबर नाही किंवा ज्या ज्या कायद्याचं भंग त्यांनी केलेला आहे त्या कायद्याचं त्याच्यावरती कारवाई होणार आहे. परंतु ज्यांच्याकडं काही व्हॅलिड पुरावे आहेत किंवा ज्यांची काही गाडी व्यवस्थित आहे आणि त्यांनी शासनाचे पैसे भरलेले आहेत, त्याच्यामुळं घाटावरून जर व्हॅलिडली जर असेल तर त्यांना कायद्याचं संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच जे बीड जिल्ह्यातून गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही कारवाई केली होती, 7 केनी आम्ही जप्त केलेले होते. त्या केनीच्या अनुषंगानं आमच्याकडं गोपनीय नावं निष्पन्न झालेली आहेत. त्यांच्यावर सुद्धा FIR आणि जे काही MLRC नुसार दंडात्मक कारवाई आहे ते सुद्धा करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. तसे आपणास अधिकार आहे का? तसे तुम्ही तसे नमूद केलं तहसीलदाराला, गेवराई तहसीलदाराला तशी नमूद केली? नाही, मला गेवराई तहसीलदारच्या हद्दीमध्ये जायचं नाही. ते केनी आपल्या हद्दीमधून केनी वापरत आहेत आणि आपल्या हद्दीमधून रेती उत्खनन करून ते ओढून नेऊन बीडच्या हद्दीमध्ये घेऊन जात आहेत. म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यातल्या म्हणजे चांबड तालुक्यातील रेती ते चोरीनं त्या ठिकाणी उत्खनन करत असल्याबाबत त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई करत आहोत. त्यासोबतच त्यांचे व्हिडिओज आम्ही घेतलेले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक सर यांना सुद्धा आम्ही ते व्हिडिओज आहे हे पाठवणार आहोत. त्यासोबतच संबंधित जे जिल्हाधिकारी सर आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही रिपोर्टिंग करत आहोत. माननीय जिल्हाधिकारी आपले जे जालना जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही रिपोर्टिंग करणार आहोत. त्यासोबतच DMO आपले जे जालना जिल्ह्याचे DMO त्याच्यामार्फत आम्ही त्यांना वैयक्तिकरित्या आम्ही सुद्धा कळवणार आहोत.